हाय, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर हा जो ब्लॉग आहे ना, हा गुरुवारचा आहे. गुरुवारचा ब्लॉग मी संडेला अपलोड करत आहे, कारण कसं 26 जानेवारीचे जरा कामे चालू आहे स्कूलमध्ये पण, आणि घरी यायला होतं लेट. तर सकाळची छान गुरुवारची सुरुवात मी अशी देवपूजा करून केली होती, आणि आज छान असे देव मी घासले होते, कारण आज खूप दिवसानंतर देवपूजा करत होती मी, कारण थोडा फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम झाला होता, तर आम्हाला देवपूजा वगैरे नव्हती करायची. त्यामुळे खूप दिवसानंतर केली, तर म्हटलं चला छान असे देव वगैरे घासून काढूया आपण. छान देवपूजा केली. सकाळी सकाळी अशी देवपूजा केली ना, तर छान मन आणि घर दोन्ही प्रसन्न होतं, आणि दिवस पण आपला छान असा फ्रेश जातो. त्यानंतर होती माझी स्कूलला जाण्याची गडबड, आणि ड्रेस जो आहे तो मी आदल्या दिवशीच प्रेस करून ठेवत असते, पण मी विसरली होती. त्यामुळे मी अशी सकाळी सकाळी घाईघाईमध्ये ड्रेस प्रेस करत होती, आणि मला खूप लेट झालं होतं स्कूलमध्ये जाण्यासाठी. त्यानंतर संध्याकाळी कसं त्रिशा आल्यानंतर तिला खूप भूक लागते, तर म्हटलं चला आज तिला सरप्राईज देऊया. ती बोलण्याच्या आधीच म्हटलं चला आपण जरा वॉटरमेलन कट करून ठेवूया, आणि ती आल्या आल्या तिला खाण्यासाठी देऊया. त्यामुळं मी मस्त वॉटरमेलन कट करून घेतलं, आणि नंतर ती आल्यानंतर तिला दिलं खाण्यासाठी. आणि संध्याकाळी इथे स्वयंपाकाची तयारी चालू होती माझी, आणि आज खूप दिवसानंतर मला आज भरली वांगी करायची होती. आणि भरली वांगी करण्यासाठी ना, मी कधी कधी असा खोबऱ्याचं स्मॅश करून पण टाकते, किंवा कधी कधी असं फक्त शेंगदाण्याचं कूट पण वापरते मसाला तयार करण्यासाठी. भरली वांगीमध्ये जो मसाला टाकतो ना आपण, तर तो तयार करण्यासाठी. तर इथे आज मी फक्त शेंगदाण्याचा कूटच घेतला होता. त्यामध्ये मी अशी हळद ॲड केली, मिरची पावडर ॲड केली. त्यानंतर थोडा गरम मसाला, थोडी आपली जिरे पावडर असते ती ॲड केली, मीठ ॲड केलं, आणि वरतून थोडं ऑइल ॲड केलं. ते छान मिक्स केलं. वांगी जी आहेत ना, ती मी ऑलरेडी आधीच धुवून घेतली होती, आणि थोडी अशी मधून कट करून घेतली होती. त्यामध्ये छान असा मसाला भरला. इथे मी 3च वांगी घेतली, कारण कसं त्रिशाला वांगी आवडत नाही. वांगी फक्त आम्ही दोघंच खातो, आणि कधी कधी छान लागतं असं फक्त वांग्या बटाट्याची भाजी करण्यापेक्षा ना, अशी भरून वांगी केली ना तर छान लागतं. भरून वांगीसोबत बाजरीची भाकरी आणि भात, खूप छान छान जेवण होतं. तर असंच काही आज माझा प्लॅन होता, भरून वांगी, बाजरीची भाकरी, आणि मला भात करायचा होता आज. त्यानंतर मी लसूण सोलण्यासाठी घेतला, आणि लसूण कसं ना असं मी फोडण्यासाठी गेली लसूण, पण लसूण फोडताना माझा चॉपिंग पॅडच फुटून गेला. मला असाही नवीन घ्यायचाच होता चॉपिंग पॅड, पण असं नाही की नवीन घ्यायचा होता म्हणून मला हा फोडायचा होता. हा थोडा छोटा पडत होता मला, पण मग तो फुटूनच गेला माझ्याकडनं. म्हटलं ठीक आहे, आता काय करणार, फुटलाय तर. त्यानंतर मी असं कढईमध्ये थोडं ऑइल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी ॲड केली. त्यानंतर लसूण टाकला. इथे आपण आलं लसूणची पेस्ट टाकू शकतो, किंवा लसणाची पेस्ट फक्त टाकू शकतो. मी फक्त लसणाची पेस्ट टाकली यामध्ये. थोडं ते फ्राय करून घेतलं तेलामध्ये. त्यानंतर तेलामध्येच मी त्यानंतर ऑनियन ॲड केला. तोही थोडासा रेड होईपर्यंत थोडा फ्राय करून घेतला. त्यानंतर इथे ॲक्च्युली ना हळद मिरची पावडर टाकताना शूट नाही झालंय, पण मी ते पण ॲड केलं होतं परत वरतून थोडंसं. आणि त्यानंतर वांगी टाकली होती भरलेली, आणि भरून वांगी थोडी अशी मी तेलामध्येच फ्राय करत असते. आणि त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी ॲड केलं होतं, कारण कसं गरम पाणी ॲड केल्यानंतर ना वांग्यांमधला जो मसाला असतो ना, तो बाहेर येत नाही. त्यामुळे कधी पण भरून वांगी करायची असेल ना, तर त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं. त्यानंतर छान जेवण केलं, आणि जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर गेलो होतो. ॲक्च्युली बाहेर जाण्याचा उद्देश होता की आम्हाला घ्यायची होती ऑफिशियल चेअर, पण आम्हाला खूप लेट झालं होतं, आणि असं फिरत फिरत आम्ही आलो होतो. इथे सिंहगडची खाऊ गल्ली आहे ना, तिथे आलो होतो. तर तिथे आम्हाला दिसलं एक आईस्क्रीमचं दुकान, आणि आईस्क्रीमचं दुकान दिसल्यानंतर मग त्रिशाला आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाली. मग त्यामुळे आम्ही असं आईस्क्रीम खाण्यासाठी आलो होतो.
आणि इथली आईस्क्रीम ना छान आहे. मी रोज पेटल जी आहेत ना ती छान आहे, पण ब्ल्यूबेरी आणि त्यानंतर एक आय थिंक त्रिशाने चॉकलेट फ्लेवर कुठली घेतली होती ना तिची टेस्ट मला बिलकुल आवडली नाही. ब्ल्यूबेरीची तर अजिबात नाही आवडली, पण रोज पेटल जो फ्लेवर आहेत ना तो खूपच छान आहे इथला. तर असा काही होता आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.